थांबा, हा बाप्पा भारतातला वाटतोय ना? पण या बाप्पाच्या मागे आहे तब्बल हजारो वर्षांची कंबोडियाची संस्कृती. या वर्षी भुलेश्वरच्या राजाने साकारलेले हे गणेश स्वरूप कंबोडियातील प्राचीन खमेर कला शैलीपासून प्रेरित आहे. आणि बाप्पाच्या मागे दिसतोय हा विशाल बहुमुखी नाग. कंबोडियाच्या प्राचीन संस्कृतीमध्ये नागाला संरक्षण, पाणी आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातं. पण सगळ्यात खास गोष्ट म्हणजे ही फक्त गणपतीची मूर्ती नाही, ही आहे भारतातील गणेश परंपरा आणि कंबोडियाच्या खमेर शिल्पकलेचा सुंदर संगम. भारत आणि आग्नेय आशियामधील प्राचीन संस्कृतीच्या संबंधांमुळे गणपतीची उपासना कंबोडियापर्यंत पोहोचली. कंबोडियामध्ये शेकडो वर्षांपूर्वी गणेश मूर्ती आणि शिलालेख आजही या इतिहासाची साक्षी देतात. आणि याच हजारो वर्षाच्या इतिहासाला यावर्षी आपल्या मुंबईत भुलेश्वरच्या राजाने दिलं एक सुंदर स्वरूप.